बँकेचं चेअरमन पद बळकावलं, आता हे घर बळकावायला निघालाय. दादाला संपवायचा प्लॅन केला, संपू शकला नाही, म्हणून आता नवरा बायको एकत्र होऊन त्या जानकी वहिनीवरती हल्ला करायला निघाले. माझ्याकडे असे पाहत बसू नका. तुला कसं कळलं मी तुझ्याकडे पाहतोय ते? मला दिसत नसलं ना तरी सुद्धा मला जाणवतं की फक्त आता वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, तुमच्या नजरेत नजर घालून मला पाहता नाही यायचं. असं बोलू नको जानकी, तुझी दृष्टी परत येईल, खात्री आहे मला. असू दे, तुम्ही निघा आता. मला माहितीये तुमचा पाय घरातून बाहेर निघत नाहीये ते. तुला कसं कळलं मी या बाजूला आलोय ते? मला दिसत नसलं तरी तुमचं अस्तित्व जाणवतं ना, आणि त्यामुळे माझ्यापासून दूर जाऊ नका, पकडून परत घेऊन येईन मी. चल निघायचंय, घाई आहे थोडी. फक्त जाण्याच्या आधी पांडुदादांनी पोहे आणि शिरा केलाय, तेवढं खाऊन जा. तू केलं असतंस तर नक्की खाल्लं असतं. तुझ्या हातचा गोडवा पांडूच्या हाताला कुठे? मी फक्त हात लावला नाहीये, बाकी सगळं माझ्या सांगण्यांवरून केलंय त्याने. आणखीन एक गोष्ट, गण्या विचारत होता आई बाबांना इकडे आणायचं का म्हणून. मग बोलाव की त्यांना. तशीही या अपघाताची कल्पना दिली मी त्यांना. तसं नाही, आईचा पाय मग इकडून परत निघणार नाही म्हणून. अगं मग राहील इथेच, काय फरक पडतोय? बाबा नाही ऐकायचे ना. पुढे होणाऱ्या गोष्टींचा आपण नंतर विचार करू जानकी. आत्ता तर बोलावून घे त्यांना. बर, बोलवते मी त्यांना, पण तुम्ही आता निघा आणि जाण्याच्या आधी खाऊन जा. खरं सांगू जानकी, पाय खरंच निघत नाही माझा. सारखी भीती वाटत राहते, मी बाहेर गेल्यावर तुला काही झालं तर. मला काही नाही होणार, नका घाबरू, कारण आता मी पूर्वीपेक्षा जास्त सावध झाली. बस इथे बस, आणि काहीही लागलं तर पांडूला हाक मारायची, धावपळ तू करायची नाही. बस. काल तुम्ही नरसिंह भाऊजींना चांगलंच कोंडीत पकडलं होतं, पण मध्येच ती जानकी आली आणि सगळ्या वादाचा विचका झाला. आपल्याला सगळ्याच गोष्टींचा जाब विचारता आला असता. आईल्या, कालच्या भांडणाचा विषय आत्ता नको. निदान डायनिंग टेबलवर तर नकोच नको. आत्ता नको मग कधी? हा विषय इथे नको, तो विषय तिथे नको. हे घर आहे का कोंडवाडा? इथे प्रत्येक गोष्टीवर बंधन आहे. आईल्या, प्रत्येक गोष्ट बोलण्याची एक जागा असते. प्रत्येक गोष्ट बोलण्याची एक वेळ सुद्धा असते, हेही लक्षात घ्या. आणि एकदा का वेळ निघून गेली ना की त्या गोष्टीला काहीच किंमत राहत नाही. तुमच्या बँकेच्या चेअरमन पदाचंही तेच व्हायला नको म्हणजे झालं. आता झालंय ना सगळं सुरळीत. आता काय हवंय अजून तुला? काय झालंय सुरळीत? तुमची स्मरणशक्ती शाबूत आहे ना. बँकेच्या दारातून आपल्याला पळवून लावलं होतं, आणि या सगळ्याला जबाबदार तुमचे बंधू आहे. मग मी आता काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? त्यांच्याकडून शब्द घ्या की हे प्रकरण ते निस्तरतील. उठतो. पांडू लवकर नाश्ता लाव, मला निघायचंय, घाई आहे. पण
मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मला आता वेळ नाहीये, रात्री आल्यावर बोलू. तोपर्यंत मला थांबता यायचं नाही, मलाही घाई आहे. मला चांगलंच माहिती आहे तुला कोणत्या विषयावर बोलायचं ते. मग अडचण काय आहे बोलायला? का आताही काही विषय तू तुझ्या सोयीने बाजूला केलेस? कोणतेही विषय मी बाजूला सारत नाहीये, पण ते टाळतोय. गेल्या 2 दिवसांमधली डेव्हलपमेंट जर तुला माहित नसेल तर सांगतो. रमावतीमध्ये तुझ्या लाडक्या प्रभाताईच्या मुलानं विक्रांतनं तुझ्या निवडीवरून आंदोलन छेडलंय. तुझ्या निवडीला त्याचा कडाडून विरोध आहे. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करून माझ्या विरोधात असंतोषाचं रान पेटवलंय. उगाच काहीही बोलू नका. प्रभाताईंचा मुलगा हे असं काही करणं शक्यच नाही. रमावतीमध्ये 1-2 सभा घेऊन तो मोकळा सुद्धा झालाय. हे कसं शक्य आहे? जा ना आणि विचार तुझ्या लाडक्या प्रभाताईलाच. हे असं काही असेल तर विक्रांत सरळ सरळ राजकारण खेळतोय. या पदाच्या निमित्तानं तुला राजकारण कळू लागलं हेही काही कमी नाही. मग आता तू काय करणार आहेस या सगळ्यावर? याच प्रभाताईच्या मदतीनं तू माझ्यावर दबाव आणला होतास ना या पदासाठी. त्याच पदासाठी तिचा मुलगा राजकारण करून राजकारणात नाव कमावण्याचा विचार करतोय. आणि याचाच बंदोबस्त करण्यासाठी मी हातातली सगळी कामं बाजूला ठेवून रमावतीला चाललोय. जाऊ ना. आपल्याला ज्या विषयावर बोलायचं आहे त्या विषयावर आल्यावर बोललं तर चालेल ना? तुझी परवानगी आहे ना? पुढच्या कामाला लागू? हे सगळं तुम्हाला टोमणे न मारताही सांगू शकत होतास. सरळ बोलून कुठली गोष्ट तुला कळू शकत असेल यावरचा विश्वास उडालाय माझा. आणि मी इन्स्पेक्टर पाठारेंशी बोललोय. जानकीची केस ऑफिशियली बंद करा असं सांगितलंय त्यांना. त्यामुळे आता कोणाचीही कोणत्याही प्रकारची चौकशी होणार नाही. नशीब आमचं. नाहीतर या प्रकरणात त्या पोलिसांनी आम्हाला अटकही केली असती. एक मिनिट. तुझ्या मनात जर अजूनही शंका असेल तर तू चौकशी चालू ठेवू शकतोस. उद्या कोणी असं नको म्हणायला की माझ्यावर आरोप होत होते म्हणून दबाव आणून मी चौकशी बंद केली. बोला वाकणे. हो निघालोय. कितीची वेळ आहे? ठीक आहे निघतो. जानकीची तब्येत जरा नाजूक आहे त्यामुळे तिला त्रास होईल असं कोणी वागू नका. ही अपेक्षा आहे की धमकी? माझ्या आवाजातले चढ उतार वामनला चांगलेच माहिती आहेत. त्यालाच विचार. आत्ता कोणाचा फोन असेल? ह्यांचा की अमृताचा? पण अमृताचा असेल तर तिला काय उत्तर देऊ मी?
मागच्या कुठल्या तरी जन्मामध्ये केलेली पाप आहे ती, दुसरं काय. आता हेच बघायचं की जानकी वहिनी किती दिवस त्यांच्या खांद्यावर हे अंधत्वाचं ओझं घेऊन फिरणार आहे. बहुधा मलाच त्यांचे ओझं हलकं करावं लागणार, दुसरं काय. जानकी वहिनी तुमची आंधळी कोशिंबीर चालू राहू द्या. हॅलो. हा आत्याजी, अमृता बोलतेय. अगं अमृता, कुठल्या कोपऱ्यात आहेस बाई अमेरिकेच्या आता? अगं आम्ही न्यूयॉर्क मध्ये आहोत. हो का? अगं गण्या काहीतरी म्हणत होता तिथे काहीतरी समुद्रात एका बाईचा उंच पुतळा आहे, तो पाहिलास का ग? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी? हा तेच तेच काहीतरी पाहिलास का? हो पाहिला, बराच वेळ होतो तिथे. आणि ऐक ना, उद्या आम्ही फिलाडेल्फियाला जाणार आहोत. बरं आत्याजी, मला सांग जानकी कुठे आहे ग? मी किती फोन लावले तिला, ती उचलतच नाहीये. अगं फोन लांब असेल तिच्यापासून. लांब असेल म्हणजे? म्हणजे अगं आता आता चिवमाऊ असतात, त्यांची खेळणी पडलेली असतात सगळीकडे. आता त्याच्यातच कुठेतरी फोन पडला असता तर त्या गोंधळात तिला ऐकू तरी येणार आहे का? अगं मला तिच्याशी खूप बोलायचं आहे, इथल्या खूप गमती जमती सांगायच्या आहेत, पण माझं बोलणंच होत नाही अगं तिच्या बरोबर. तुला माहितीये, मी इतके फोटो काढलेत ना इथले, ते बघून ती वेडी होणार आहे. बरं बरं, मी सांगेन ना, सांगेन तिला. बरं सांग. बाकी सगळं व्यवस्थित आहे ना? हो, सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. बरं ऐक, 4 दिवसांनी माझं डायरेक्ट फ्लाईट आहे. तिकडे आले ना की खूप गप्पा मारूया. चल. आणि हो, जानकीला सांग प्लीज जरा फोन जवळ बसत जा. हो हो सांगते. हा चल ठेवते. अच्छा.
जानकी फोटो कसे पाहू शकणार आहे आता? जानकी, अगं 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 काय चाललंय तुझं? अगं कुठे फिरतेस तू? धडपडलीस म्हणजे? नाही, मी ते माझा फोन शोधत होते म्हणून बाहेर गेले. हा बघ तुझा फोन. हा, कुठे होता? डायनिंग टेबलवर. पण मगाशी तर खोलीमध्ये होता, अचानक बाहेर कसा काय गेला? तर ते बाई मला काय माहिती. पण तू आधी बस बरं, एका जागी बस आधी. बस. कोणाचा फोन आला होता? अमृताचा. तुझ्याच बद्दल विचारत होती ग. तिला काही सांगितलं नाहीत ना? नाही ग बाई, असं कसं सांगेन? उलट घरात अगदी सगळं आलबेलं आहे असंच सांगितलं मी तिला. बरं केलं. तिच्या मजेचा विचका नको व्हायला. घरातलं कोणीतरी एक आनंदी आहे हेच आता महत्वाचं आहे. हो ग, मी सुद्धा हाच विचार केला. शिवाय नरसिंहाने बजावलंय, अमृताला काहीही सांगायचं नाही. जानकीताई, सरबत आणले तुझ्यासाठी, पिऊन बघ, मस्त गार वाटेल बघ. तू आता काय बोलली? जरा परत बोल. अगं आता मी कुठं काय म्हणाले? अगं आत्ता बोललीस तेच बोल परत. हो ना ग जानकी? हो, मी म्हणलं सरबत पिल्यावर मस्त गार वाटेल उन्हाळ्याचं. आत्याबाई, मला काहीतरी आठवतंय. मला त्या दिवशीचं काहीतरी आठवतंय. काय आठवतंय? सांग ना मग. मी अशी जाऊ दे, मरू दे ग जानकीताई, उगाच नको डोक्याला त्रास करून घेऊ. तू सरबत पी, बरं बरं वाटेल तुला. आता जरा गप्प बस ग. जरा थोड्या वेळाने घेऊन ये वाटलं तर सरबत. जानकी सांग ना, काय आठवतंय तुला? आत्याबाई, मी इथे अशी बसले होते आणि सुगंधा इथे कुठेतरी उभी होती. आई शपथ, हे म्हणजे ना पिक्चर मधल्यासारखं झालं का नाही? म्हणजे हिरोईनला आधी काही आठवत नाही पडल्यामुळं, आणि मग नंतर तसलंच काहीतरी घडतं आणि एकदम तिला आठवायला लागतं. हाय ना आत्याबाई? गप्प बस. सांग ना जानकी, काय आठवते जानकी? मी चहा प्यायले, मला चक्कर यायला लागली होती. मग कोणीतरी खोलीतून उचलून मला बाहेर नेलं आणि मग कोणीतरी मला उचलायचा प्रयत्न करत होता. कोण? अगं जानकीताई, असं काय करते? मीच नव्हते का आले तुझ्या खोलीत? तू हिथं पडली होती म्हणून तुला उचललं, बाहेर घेऊन गेले आणि तुझ्यासाठी पाणी आणायला म्हणून आत गेले. बाहेर येऊन बघते तर तू नाहीच. मग डायरेक्ट आरडाओरडाच ऐकायला आला का नाही मला? पण मला सांग, तू गच्चीपर्यंत पोहोचलीसच कशी? नाही, मला ते नाही आठवत आहे. मला नाही आठवत आहे. मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच होते. जाऊ दे जानकीताई, धर धर सरबत घे, धर, बरं वाटेल, धर.